तुम्ही तर बघितलंच थंबनेल का आपण निघालो अचानक भयानक मुंबई. तर आज बाबूचा शेवटचा पेपर आहे. बाबूचा पेपर झालो की आता आम्ही जातलाव डायरेक्ट बाबूक शाळेत आहे ना घेतला की डायरेक्ट आम्ही मुंबईक जातलाव. तर आता आम्ही तुमका माहीत आहे आम्ही जेव्हा मुंबईक वगैरे जातो हा कायदा बघा आता जरा कारण वेगळा पण जेव्हा मुंबईत जातो तेव्हा आपण माहीत आहे ना बाहेर काय जेवणात किंवा ह्याच्यात टाईम वेस्ट करत नाही. तर श्रावणी बघा काहीतरी बनवता कांदो वगैरे कापून घेतल्यानंतर श्रावणी बनवता मस्तपैकी कोलंबीची कांदो टोमॅटो घातलेली. बाहेर खाण्यात कसा माहिती आहे बाहेर खाऊक काय नाही पण 1 ते 1.5 तास आपलं फुकट जातलो. कांदो टाकून घेतल्यान बघा मस्तपैकी आणि आमचा तिघांचा सामान ह्याच्यात भरला होता. आम्ही तुमका दाखवतो थांबा तसं कांदो आणि टोमॅटो कापून घेऊन दे. तरी बघा ही छोटी बॅग आहे स्वरची. तर स्वरच्या बॅगेत आम्ही जाता फक्त 2 दिवसासाठी आहो. तर स्वरच्या बॅगेत या सगळं सामान भरलेला आणि या मुंबईवाल्यांसाठी आंबवान ह्या घेतलेला आणि बाबूची मतला अभ्यास किती करीत की नाही करीत माहीत नाही पण घेऊन जाऊया. तर चला सगळं तुमचा प्रवास काय काय होताला सगळं आम्ही दाखवतला. आता श्रावणी आधी ह्या बनवतात आपण दाखवतोय. कांदो जरा लाल होऊन आणि मिरच्या पण टाकल्या त्याच्यातच आणि मस्त ही जी चटणी होता ना मित्रांनो 1 नंबर लागता. आणि कांदो कापल्यान आणि टाकल्यान अशा पद्धतीत पण काहीतरी करून बघा भारी होता. तुम्ही म्हणशाल यांच्या मुंबईच्या ट्रिपमध्ये काही रेसिपी चालू झाली पण रेसिपी नाही. आता सकाळीच आम्ही काय बनवता त्याला मी तर डब्यात घेऊन जाणार आणि सुरमईचे तुकडे पण घेऊन जाऊचे भाजलेले. टोमॅटो बाहेर वेळ काढीत राहू नको जेव असं. आणि बाहेर चांगला मिळत न मिळत आपल्याला माहीत नसतं खायचं हॉटेल काय था त्याच्यामुळे आपण असंच करतो. 1 ते 1.5 तास आपलं वाचतं याच्यामध्ये. कांदो टोमॅटो मिक्स केला आणि सोला पण टाकून घेतला ना पेस्ट हळद आणि टोमॅटो ह्या आपलं मसालो पण मालवणी मसालो पण टाकून घेतला ना. पेस्ट अहो विसरलेलं तर आता टाकला ना. ऐसी बड़ी बड़ी रेसिपी में ऐसी छोटी छोटी बातें विसरी जाती है. हे चिंगळा सोललेलो वाटो होतो तोच घेतलेला आम्ही काल. तर ही आता चिंगळा आता आतमध्ये टाकून घेताय बघा मिक्स करता. बरं सगळं ना सुगंध दरवळाक लागलो म्हणून म्हटलं झाली असतली बघा. हा 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 जशी हवी होती तशीच झाली आहेत जबरदस्त मस्तपैकी. बघा 2 हे भरल्यानं श्रावणी प्रॉन्सचे कांदो घेतला ना आणि हे माशाचे भाजलेले 4 फोडी आहेत आणि चपाती आहे पॅक करूक सुरुवात झालेली असा. ही आमची एवढ्याशा बागेत आमचे सगळे कपडे आहेत आणि जा मुंबईवाल्यांना आंबवान घेतला खाऊ घेतला होता त्याची एक बॅग घेतली आणि आईची एक बॅग घेतली बस बाकी काय नाही. तर मग नंतर व्यवस्थित अरेंज करू म्हणजे माका पुढच्या आरशात मागची ही काच व्यवस्थित दिसक होई असं अरेंज करू. तर चला मी आता एखादी जाते शाळेत घेऊन त्याच्यानंतर शाळा सुटली की एका घेऊन आम्ही डायरेक्ट जाताला. तर तुमका सगळ्या व्हिडिओत बघू मिळतात मध्ये खरंच स्किप करू नको फुल धमाल केलेला खूप भारी शूट होता. त्याची व्हिडिओ तुम्ही बघून पण झाला असतालाच तर नसाल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ती जाऊन ते बघा. आणि आता आम्ही निघतो आता घराकडे जाऊन जरा फ्रेश होतं आहे हातपाय धुतं आहे पाणी वगैरे पिऊया आणि निघूया. बॅगे आहे तयार होते बघा. चिनू रेडी सामान वगैरे पॅक केला आणि 2-3 बॅगे आहेत ते आता श्रावणी टाकीत. बॅगे म्हणजे आवाज कसलो येलो एवढं. चला गणपती बाप्पा मोरया. धूळ बघा काय ती. जो प्रवास करता पण आज कसा जाऊचा लागता आपल्या का दिवसात जात. बाबू किती खातलो आता गाडीत काय माहिती आमका पण गरम भयानक होता त्याच्यामुळे आता फुल AC मध्ये जाणार आपण. बाबू का बघा सगळे पहिल्यांदाच आमच्या गाडीचे सगळे सीट उभे आहेत म्हणजे बाबू गावा तर मागे पण जाऊ शकता पुढे पण राहू शकता वगैरे पकडून. आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून आणि आमची सगळी माणसा सज्ज झाली आहेत. आमचा घर काय घेतच जाणारच काय नाही काही बंधू मामाजवळ दुकान नाही बंद बंधुमाचं दुकान आज माहित आहे ना काय आता आमच्या शिरगावची सीमा आहे आणि जे सगळे मुंबई
जातात किंवा लांबच्या प्रवासात हे पाया पडल्याशिवाय पुढे जात नाही. त्यांचं काय तर बघा काय काय थंडी. चला आता काय काय खात खात आपण जाऊ मुंबईला. स्वाद घेत जेवणाचा. काय काय थंडी झाली कशी याच्यावर ठेवला नाही. मुंबईत चाललो आणि एक गोष्ट काय माहिती आहे, तो बर्थडे पण ना आणि एका बर्थडे सेलिब्रेट करूक मी तुला मुंबई परवा हा परवा सगळ्यांचे गिफ्टचे पैसे पोहोचवता. जीपे सगळ्यांनी केले नाही. आम्ही आमचा नंतर ठरला मुंबई सांगायचं नाही. काय सी वर सांगायचं कॅट सिपर काय केक मग केक पण द्यायचाच आहे, कापायचं आहे ना. हा बरोबर. मग काय सांगणार नाही. मग काय असेल बघा बघा तिथे बघा. चालेल. बघा आता हायवे लागला आम्ही नांदगावात दिला आणि आता काय आपण सरळ जातलो काही ना. मी तुमका आतमध्ये टर्न घेतलं तो सगळं दाखवतलं. आता काय रस्तो आपल्याकडे झालेलो पूर्ण. आपल्याकडे रस्तो ना मित्रांनो जबरदस्त झालेलो. आपल्याकडे पूर्ण सिंधुदुर्गात आलो तर पूर्ण रस्तो झालेलो असा गोव्यापर्यंत. गोव्यात मग जरा खराब हा ते काम अजून चालूच आहे. पण रत्नागिरी पट्टो थोडं झालो हा थोडं राहिलं कारण रत्नागिरी जिल्होच हा मोठो. तर आम्ही आता कसे कसे जातात तुमका इथे दाखवतोय मी. आपण पोचला अधिष्ठी मंदिराजवळ. तर आपण नमस्कार करून आपल्या प्रवासात सुरुवात करूया. प्रवासाक सुरुवात करूया. प्रवास चालू ट्रकार कोणकोण मित्रांनो पहिलो टोल इलो भरूचो नाही चालू झाले नाही पण गाडीने खाऊक सुरुवात केल्याने श्रावणी दाखवीत तुमका जरा दाखवा. टोल जाऊन दे नंतर दाखवीत माका बरं बरोबर थांबलं हो कधी. मी तो अजिबात तांबाक देत नाही. ड्रायव्हरच्या बाजू बसल्याचा कामच सर्विस राहायचा. काय खाता कोकणातल्या सगळ्यात उंच ब्रिज वरनं चालला राजापूरच्या. सगळ्यात उंच ब्रिज असा या. खाली दाखवू शकत नाही. हा भारी आहे पण नदी थांबाक नाही ना. थांबणार खवय थांबला अरे ते चढावा गतिरोधक ना जाऊन ते काढू विसरले वाटतं. कारण अगोदर कसं तो एकच रस्तो होतो ना. राजापूर वाटतं विसरले ना म्हणून तुमका मध्ये ट्रिप केला. वाटला पण नव्हता. हो कशा अचानक भयानक ट्रिप झाली आहे. श्री समर्थ कृपा राजापुरात असा. आणि ह्या डायव्हर्शन ना बरेच महिने काय वर्षा आज पहिल्यांदा बोलले मी. श्रावणीनाच पहिल्यांदा या बघल्या राजापूरचं डेपो. आम्ही कसे रात्रीचे जातो ना त्याच्यामुळे काय दिसत नाही. आज म्हटलं तुमका सगळ्या दाखवीत जाऊया काय काय. जरा व्हिडिओ वाढलो तर समजावून घ्यावा. पण दाखवणार सगळा तुमका जा काय दाखवता येतं सगळं दाखवणार. भंडारच खोललेला खाऊ का तो तकडनं कसं गेलो नाही पण डायव्हर्शन लिहिलेला नाही तर ह्याच्यावर काय होय ते माहितात ना. गुगल मॅप का फॉलो करीत गेले आणि वरना ब्रिज वरना डायरेक्ट खाली. चुकीचा होता. त्यांचा ठेवू नको होता काय. हो पण गुगल मॅप सगळ्याकडे फॉलो करून उपयोग नाही ना.
तसा ना फॉलो केला नाही रे दारू मध्ये. हा आणि तो बंद तो तिने पुढे काहीतरी लावू काय ना की बाबा पुढे रस्ता नाही आहे, बंद आहे. उद्या उद्या कापू दे नाही तर आज लवकर उद्या गेला. आज आज नाही लावू. हा तो वाहिना बाहेर पडलो तो त्यामध्ये. उद्या शनिवार ना बर्थडे. पुढे सोडून जरा पुढे येईलच ना की सीएनजी चो पंप ऑनलाईन. सकाळची येईल म्हणून आमच्या गाडी तरी दिसत नाही, रात्री कोण नसतं. तर मित्रांनो बघा मधी ना शूटिंगच चालू नव्हती, तर आता मी चेक केलंय तर आपण खैनाईला माहिती वाटू तिट्यावर ना आपण राईट मारलो आणि हैना संगमेश्वर असा 67 किलोमीटर 67 किलोमीटर पूर असा हैना राजापुरात सरळ गेलास की हय हैना बघ ह्या वाटू दिसताना थंयना आपल्या खालचो दुसरो रस्तो घेवचो ओनी मार्ग आणि हो सरळ तुमका खंय नेऊन सोडतलो माहिती देवरूख साखरपा करत तुम्ही बाहेर पडतलास खंय तर हे बघा संगमेश्वर बस डेपोच्या थंय बाहेर पडतलास. कारण ह्यो जो पहिलो आपलो ह्यो बघा ह्यो जो रस्तो हा ना ह्यो लांजा बिंजा करून तो सगळोच झालेलो नाही, मधी मधी लय खराब हा, त्याच्यामुळे तो मार्ग घेऊ नको. संगमेश्वर हा ह्यो तुमका असो रस्तो मिळतलो म्हणजे ह्याच्यातनं आपण साखरपा देवरूख करून संगमेश्वर बस डेपोच्या थंय बाहेर पडतला. आणि मागच्या विषय काय झालं शावनी तो आम्ही ना येताना देवरूखचा डेपो आणा संगमेश्वरचा डेपो आणा त्याचा आम्ही आतमध्ये घुसलेला आणि आमका माहितीच नाही रस्तो पुढे होतो पुढे होतो आणि ते डेपोचे हे असतात ना ते युनिव्हर्सल प्रॉब्लेम झालेलो ऑर्डरांचो त्यांनी आमका आडवत होते म्हटलं कोण मागता रात्रीचा असं विषय झाला. पण त्यानंतर एका सबस्क्रायबरने आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही डेपोत घुसलास म्हणून. डेपो मॅनेजर होते का कोणतरी होते ते असं विषय झाला कपड्यावाले मागच्या वेळी लिफ्ट मागतो रात्रीची कोणाक लिफ्ट द्यायची कशी ना म्हणून आम्ही पळालो. तर तुम्ही मुंबईकडनं मुंबई गेलास किंवा मुंबईवरनं गावात येतास तर ह्योच रस्तो घ्यावा कारण तो रस्तो ना खराब हा तुमका लय वैताग येत म्हणजे जर 1 तास लागता ना तर तुमका 3 तास लागतील. आम्ही दिवाळीच्या टायमाला आतमधनं गेलो ना लय भारी वाटला जाताना मुंबई जाताना मस्त म्हणजे फटाक्या बिटाक्यांची मध्ये मध्ये अशी दुकानं बिकानं घातलेली होती कंदील बिंदील लावल्याच्या गावात न जाताना रस्तो भारी वाटतं. आणि देवरूख पण ना भारी हा पहिल्यांदा मी तेव्हा बघलंय देवरूख. आता दिवसाचा बघ तरी गाव इला काय माहिती आता बघूया श्रावणिक सांगते बघू काय वाच काय दिसतं बघायचं समजतं भांबडे तुमका माहित असत कोणाकडचं असत तर त्यांनी आमका कमेंट मध्ये सांगा. हा भांबेड वाटतं भांबेड म्हणून गाव बघायचं तरी रस्तो ना आम्ही दिवाळी जाताना ना थोडं खराब झालेलं होतं पण त्या रस्त्याचं पूर्णपणे काम केलं त्याच्यामुळे तुम्ही आता बिंदास कडनं येऊ शकतास. हो या काय काम केलेलं दिसतच आहे बघा. होय ते तर खडखड हो पावसाच्या नंतर गेलो ना आम्ही दिवाळी खराब झालो रस्तो. भांबेड ते दिवाळीत पुढे आणलेले अजूनपर्यंत पुरले नाही ना. आता ना कडनं डाव्या साईडनं तो लांजावर नाही येतात पण तो रस्तो खराब आहे. आता बघा साखरपा आणि करून जाताला देवरूख 23 किलोमीटर साखरपा 9 किलोमीटर. आणि ह्योच मग तुमका जर एका जावचं असत ना महाबळेश्वर म्हणा त्या साईड का सातारा बितारा तर आंबाघाटने तुम्ही जाऊ शकतास. आंबाघाटाचं काम चालू आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे आंबाघाटाचा जोरदार. पाणी भरतात त्याने कन्स्ट्रक्शन साठी लागताना बघा केवढं ब्रिज आहे बघा डायरेक्ट काही नाही आंबाघाटाचा पूर्ण म्हणजे आय थिंक येऊन नागपूर का साईड का जाणार वाटतं नागपूर हायवे होणार वाटतं ह्यो. कोणाक माहिती असलं तर सांगा आमकाही समजत. ट्रॅव्हलिंग संदर्भात माका माहिती जेवढी देशाल तेवढी माका आवडतच. समृद्धी महामार्गात जोडणार आहे ह्यो जाऊन जोडतलो नाशिकला. तसं जातलो नाशिक कसं नाशिकला जाणार. Take the next right onto National Highway 166. काय
Continue on National Highway 166 for 7 kilometers. व्हिडिओ बंद नाही ना. हे बघा हे कन्स्ट्रक्शनचं केवढा काम चालू होता बघा. तो ब्रिज काय बनवते काय माहिती. रस्त्याचं काय हो सगळा फुल कन्स्ट्रक्शनचं काम चालू. आंबा नाही टाकली होता आपला. आंबा गटाव नाही. नाही नाही अशीच केलं आपण. हो पाणी गावलं. तर पुढे जाऊन आपण तकडे जातो. हो ह्यो एवढं पॅच मधलो जो आहे ना तो फक्त जरा खराब हा, नाहीतर रस्तो बरो हा. ते बघा संगमेश्वर देवरू साखरपा रोड चालू होतो पुन्हा लेफ्ट मारूचो आपल्या का. तर ह्या कसा आंबा घाटाचं काम चालू असल्यामुळे थोडा तुमका मध्ये मध्ये असे पॅच आहेत. मध्ये मध्ये चांगलं हा. पण तकडच्या पेक्षा कितीतरी बरं. तकडी गेलाच ना की सगळीकडे असाच आहे. तरी गाव हा. माझ्या हॉटेलात किती जण थांबले चांगले नव्हतं. हॉटेल संकेत Next left onto Sameshwar चला Devi जाऊ तुमच्या Sakhar हॉटेलात Kumar. जेवू. नको आता त्यांच्या गर्दीत त्यांना त्रास कसे आहे. तुमच्या हॉटेल असं नाम कधी बाहेर कशा जेव. जाऊन दे नको जाऊन दे. चला आहे ना आपण लेफ्ट मारूया. म्हणजे बघू खय त्यांना त्रास. ते कसे मालक गेले म्हणून मग ते परत सगळं सोडून दे. गिरायकांकडे Continue लक्ष on द्यायचं. Sameshwar Devi Sakhar Kumar for 13 kilometers. संयम गोष्टी. आता आपल्याला घाट लागणार आहे. मार्लेश्वर 22 किलोमीटर आहे. संगमेश्वर 32. अकडी घाट सेक्शन चालू झालो. थंय म्हटलं आधी सुरुवातीकच आमका काय दिसलं तर म्हटलं जरा खाऊया. सावली लागली आणि हे झोपेच आता आता ताणून देते रे नंतर. चला उठा अय बसूया. शावनी काय हतरू का. काय नाही तू नको 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 अशी बसूया. अशी चिंगळाचो एकच डबो ढवळा. दुसरो डबो संध्याकाळी गावात. चला दरवाजा उघडा ना आई. नाही बाबू टेकलं. ए स्वर उठ. इथे आता आपला लंच टाइम झालेला आहे. सर चला आता जेवलो की आपण डायरेक्ट सुसाट संगमेश्वर. हे काय ते भारी आणलेले बाहेर पडणार पण नाही. डिस्पोजल जेवूया. आई टिफिन देवा पुढे. आंबा तिथे तुम्ही टिफिन तुम्ही तर बघला सगळा. टिफिनचे डबेच बघला सकाळी दाखवले ते. ऊपर के टिफिन में क्या है. कांदा मुठ्ठीने फोडावा लागणार. आपल्याच नाही सुरी हा करा आमच्याकडे. आम्ही पण आणली बाबू. काय रे गेली याच्यात सुरी. दूसरे डब्बे में क्या है. रसोड़े में क्या है. मच्छी. सुरी आई हे तुमका घेवा. आधी ठेवा. हा झाकण्यातच ठेवा. बाबू सुरुवात कर. चल उठ उठ. फ्रेश हो फ्रेश हो. चल नंतर काय ते झोप मस्त पैकी. आणि कोलंबी बाबू असे घेतला. ही चिंगळात आणि चपाती आहेत मागे. तो डबो ह्या करताना नाही. हा घेते तुझ्या हातात. याच्यात ठेव. हातात ठेव. तसं पडात गो. मांडीवर ठेव ना. माहिती ठेवते. तर आता आम्ही हे बघा या बघा बघितलं हा एका डब्यात खावाने मोकळी होत. चोपता स्पेशल बटाट्याची भाजी आहे बघा. आणि आम्ही मस्तपैकी कोलंबी सुरमई मस्तपैकी खाऊक बसला. हे बघा पैकी पोट पूजा केला. हा पोट भरला. मी 5 चपाती खाल्लाय. शावनी किती खाल्यान काय माहिती. 3 खाले वाटतं. शावनी 3 खाल्यान. बाबून काहीतरी 1 खाल्यान. स्वीट काहीतरी होतं. गुलाबजाम स्वीट आता बघूया कुठे काय दुकान दिसलं की काहीतरी. चॉकलेट वाटली. तर चला निघूया. दाखव रूक मध्ये जा. आणि ही काहीच्या तरी आहे दुकानात घुसली आहेत बेकरीत. काहीतरी थंड. आता काय सर एकदा 22 मिनिटानंतर आपल्या मुंबई गोवा हायवे लागलो की तर एकदा CNG भरला की डायरेक्ट सुसाट जातला होते. आता नंतर काय रस्तो सोडूचो नाही. मग डायरेक्ट खय नागोडण्याच्या आधी खालापूर मार्गे जातला होता कडनं. दाखवता
वेगळीच आहेत ना. ते मारतात आता आम्ही पण काय. संगमेश्वरात पोचलो. संगमेश्वरात ये संगमेश्वर मध्ये आलेलो आहे ना जेवण आम्ही. खाऊन मस्त पैकी. नाही तर आमको संगमेश्वरला येऊकच हा आपण छावनी ना अकड नाही इला हैना ह्या साईड नाही इला डेपोत ना अकड ना हैना यायचा होता नाही हैना इला आपण आत ना हा म्हणजे यो हा हायना येऊ तर हैना इला. हा मग त्या रात्रीचा काय समजणार होता ना मॅपने दाखवल्यानंतर तसं The इला. destination is on the right. ते काय आपल्याला आडवत नव्हते ते खंका जावतच होतं असताना काहीतरी हा. हात दाखवीत होते. चला आडवती आपण कसं? परत लागलेलो आहे मुंबई गोवा महामार्ग महामार्ग. बघ तिकडे कोणीच नाही जाऊन दे. मुंबईच्या आता पोहोचलो हा. आता महामार्गावर महामार्गावर इला आता. मार्गावर इला आम्ही पण आहे ना तेव्हा गेले ते ह्याचे असतले अकडचे नसतले. आंबा हा एकच देवगड हापूस बाकीचे सगळे चिंबे. पण एवढे मोठे मोठे ते कसले रायवर आपल्यावर आता हैना रस्तो बरोवा पुढे आता तसा एवढा काही विषय नाही हा. हैना जरा पुढे गेलास की किती या करताना तरी हे बघा हे आता वरती आहे ना संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे बघा वरती दिसत ना. हा आपल्या पोहोचायला 7 तास आहेत. हो हे आमका दिसत नाही ना आधी. हे रस्तो झाल्यानंतर दिसाक लागला. रेल्वे स्टेशन आहे हा या संगमेश्वर रेल्वे स्टेशन वरती आता पाठी उतरलेली त्याचा समोर बांधलं नाही ना त्याच्यामुळे दिसायला लागलं. काय खेळतो आपलं कणकवलीचाच मोठा मोठा गेलेला हो. म्हणजे कणकवली हे बघा आता सावर्ड्यात दिला मी सावर्ड्यात. आता वाटले किती आहेत 3:45. हा, चल झोप. साईडने जाऊ मागा जाऊन 10 वेळा झाल्या झोपतोय आणि बोलतात. बोलता का सावर्डा बघ शावने दिवसाचा कधी दिवसाचा बघायलाच नाही असतो मी. सावर्डी अगोदर अकडी बस जेवक थांबतात ना शावने. हो सावर्ड्यात. संगमेश्वरला संगमेश्वरात सावर्ड्यात. असा वरती चढून जाऊ तसा वाटेल असाच दिसत आपल्याला कसा आता कसा काय समजायचा पण नाही तेव्हा. नंतर कोण फिरलाच कोणा ट्रॅव्हल्स नाही. तो ट्रॅव्हल मध्ये कंटाळा परशुराम घाट नाही नंतर खेड लागणार. आता हा जो घाट सुरू झालाय तो परशुराम. आता म्हणजे घाट काय मित्रांनो वाटतच नाही. नाही तर अगोदर ह्यो घाट पण चढा किती वेळ लागा. आता घाट Continue on चढता असं काय National Highway वाटतच नाही. 66 for 126 kilometers. बघा वरती ना जाई लावणारच वाटता. त्याच्यामुळे वरती काम चालला बघा. दरड वगैरे कोसळता ना त्याच्यामुळे. नीचे काही आगे पायी. खेड आहे 27 किलोमीटर आणि महाड 73. मित्रांनो हे बघा एवढे गतिरोधक लावून सुद्धा ट्रक खय गेलो होतो बघा. काय झाला आता बघा ट्रकाचा पुढची केबिन पूर्णच रवली नाही. भाऊ तुझ्या लेफ्ट साइडला बघ काय झालंय त्याचं. काहीतरी घेऊन टाकलो होतो कोणावर तरी. दुसरी गाडी आहे काय जेसीबी. जेसीबी कसं असं त्या बघ काय समजत नाही बा ना. नाही काय स्वतःच तू काय झालं आता बघ. पण एवढे गतिरोधक असून सुद्धा कसं इलो येऊ.
एवढे आता मोठे मोठे गतिरोधक लावलेले आहेत. मागे झालेला आता. हो त्याच्यामुळेच हे गतिरोधक लावलेले आहेत. खेडच असणार खेडच असणार. एवढे मोठे गतिरोधक लागून सुद्धा मग या झाला म्हणजे विचार कर. माणसाचा झेंडा नाही काळकाई देवी. नंतर महाड. दिवसाचं कशाडी बघतो बघा. तर रात्री बघतास ना, आता दिवसाचं बघा. हे अजून चालू नाही केलं नाही दुसरी साईड. इंस्टासाठी बघू बनव. हा खूप मोठा आहे. मग मोठा आहे. आता बघूया आपण लावूया किलोमीटर लावूया. नाही ती वरना गाडी खायना जाता बोल. ते हयता काय दिसतात तो जुनो पहिलो रस्तो. हो. 2 किलोमीटर बघा. हा लावतो थांब. आतमध्ये केल्या केल्या मी इकडे 0 करतो थांब. हा आधी पोचलो कुठे आहे मग आपल्याला सांगायला पण. ए मंकी गेला मंकी. 2 1 कर. केले. एकाच याच्यात ना दोन्ही हे चालू आहेत वाहतूक. किती किलोमीटरचं एक्झॅक्ट आता तुमका सांगतो. सहा मिनिटाचं होतं मला माहिती आहे. मिनिटं नाही आता आपण किलोमीटर बघणार आहोत. आता संपत दिलो 1.7 किलोमीटर झालो. बघूया आता प्रॉपर. म्हणजे 2 किलोमीटर पकडा. 1.8 1.9 2 किलोमीटरचं बघतो. होय ना. 2 किलोमीटर बघतो. बघ आहे 1 तास लागा. पाऊण तास पहिला कुठं हे बघ 5 मिनिटात होता. बघ देत ना जा. बघद्या ना. महाड मध्ये पोचलेलो आहोत आपण आता. महाड मध्ये मी पण आता डब्बा करते परत. नाही नाही मी एक पण पैसा काढत नाही वेल्या. एकदा पण नाही. त्यांचं मित्रांनो डब्यावर भाषण चाललेला पैसे. मी डब्बा डब्यात पैसे टाकणार आणि बड्डे तो खोडणार वा 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 आणि पार्टी करायची. वा वा. आम्ही खाणार मध्ये. नाही मी पण कोणा काय असं करू बया. तर वाकण फाट्यावरनं आता आपण राईट मारतला आणि खालापूर मार्गे जातला. मुंबईसून कोणतरी कायला Continue on National Highway 548A for 41 kilometers. निशाण फिरत नाही. हे रस्तो पण बरं. अकडनं तुम्ही जाऊ शकाल कारण पुढे कसं पेनचुनी तो रस्तो एवढं व्यवस्थित नाही हा. त्याच्यामुळे आम्ही नेहमी अकडनंच जातो. आता आहे ना मग एक टोल भरायचो आणि जायचा. देवीच्या आंघोळ शूटिंग देऊ घरी. आता आम्ही खोपोलीत पोहोचलो आणि खोपोलीतनं आता आपण जातला मुंबई Use पुन्हा any lane to take the ramp to Bengaluru, Express highway. Mumbai Highway, then merge with Bengaluru, Mumbai Highway. आम्ही म्हणजे तिकडून गावावरून निघालो ना आणि एवढा आमचा- मोठा अंतर आम्ही 5 मस्त तासात 5 cover तासात केला. कव्हर केला आणि हायना फक्त 109 किलोमीटर साठी ना आम्ही 4 तास दाखवता. 4 तास दाखवता. म्हणजे विचार करा म्हणजे या सगळ्या ट्रॅफिक खय दाखवता माहिती पनवेल पासून असताना. Continue on Bengaluru, Mumbai Highway for 1 kilometer. चला आता तुमका किती वाजता पोचता ते दाखवता. ह्यो आतलो रस्तो मस्त आणि सीएनजी वगैरे हवं असलो तर वाटेत 2 पंप आहेत या रस्त्यात. आमचं पुरं चांगलंच मिळालं. पुरो चांगला रस्तो. आता इल्या देव पहिलो टोल लागतो मोठो. ते काय पैसे आम्ही दिलेलेच होते आधी जमा केलेले त्याच्यामुळे. आता जाऊन यांका ना मोमोज दिसले. म्हटलं मोमोज होयत. म्हटलं मोमोज घेऊया. आता गर्दी बघा आहे ती मोमोजसाठी. आपण ठाण्यामध्ये थांबलेलो आणि इथे ठाण्यानं असं वेगवेगळं काहीतरी खाण्यासाठी लय फेमस असा तर देसी बाईट फूड ट्रक असा. आता आम्ही आता काय काय ऑर्डर दिला 2
2 मोमोज आणि तर एक व्हेजमध्ये मलाई मोमोज घेतले आहेत, चिकनमध्ये पेरी पेरी मोमोज घेतले आहेत आणि बंजारा टिक्का घेतलेला आहे. आता बघूया कशी काय जाऊ लागतं. भूक तर लागलेलीच, वाजले बघा किती आहेत, 10:15 होतील. अजून आम्ही ठाण्यातच आहोत. मोमोज घे तसंच तोंडात टाकले लाकडी मग गरम हा. तो मोमोज गरम होत, या बंजारा चिकन आणि आईन तकडी ह्याचे हे घेतले ना मोमोज. स्वर आमचा पोचला मुंबईला किती वाजता? 12:20ला. बॅग बघा काय ती भारी बाबा, ऐकत नाही कसंच. बंद कर काय आता आणि काय नाही. खाली बघत मजा. गुड नाईट. थांब हे वर करूया. काची बंद केलास ना सगळे? बर्थडे टू यू म्हणा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर स्वर. हॅपी बर्थडे टू यू. ते बघा आता 12 वाजले आहेत. ए पडेल तो हातातला. ए थांब थांब ते बघ. हा जा त्याच्यावर ठेव. हा हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर स्वर. हॅपी बर्थडे टू यू. सर सर कैसन अच्छन आम्हाला पण खायचं, एकटा खाऊ नकोस. येणार आता वाटणी होणार. जा ठेव जा. आता काय खायचं नाही हा.